आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडतंय पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्र्यांचा मुंबईतल्या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये पुन्हा सहभाग। मरीन ड्राईव्ह ते वरळी मार्गावर स्वच्छता मोहीम। या मोहिमेमुळे प्रदूषण कमी करायला मदत, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेमध्ये काहीशी सुधारणा। महापालिकेनं ठोस पावलं उचलल्यामुळे हवेचा दर्जा सुधारलेला आहे। मुंबईमध्ये 17°C तापमानाची नोंद झालेली आहे। नव्या वर्षात नाटक सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेचा रंगभूमी करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव। मुंबईमध्ये कचरा करणारे महापालिकेच्या रडारवर। 1.5 महिन्यांमध्ये 32 लाख रुपयांचा दंड वसूल। कचरा करणाऱ्या विकास कामांवर पालिकेचा बडगा। मुंबईच्या बोरिवलीमध्ये एटीएसची मोठी कारवाई। 6 लोक ताब्यात, 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत काडतूस जप्त। अधिकचा तपास सुरू। कांदिवली बोरिवली दहिसरमध्ये 9 जानेवारीला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। बोरिवली टेकडी जलाशयाची संरचनात्मक तपासणी केली जाणार। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीच्या 5व्या दिवशी सुद्धा फेस पाहायला मिळाला। पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। वसई समुद्र किनाऱ्यावरील पाण्यामध्ये टेम्पो बुडाला। कळंब बीचवर दुपारी 2च्या सुमारास ही घटना घडली। अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं टेम्पोला बाहेर काढण्यात यश।